ब्रेकिंग न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पोलिसांनी अवैध दारू विरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत सुमारे 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहादा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. यात राजस्थान RJ 27 GE 9527 क्रमांकाच्या कंटेनरसह मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 60 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे तसेच शहादा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत कुमार पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले. या मोहिमेत पोलीस अधिकारी सोनवणे साहेब यांच्यासह डीबी पथकातील पोलीस हवालदार दीपक चौधरी, देवीदास विस्पुते, भगवान सावळे, कपिल मंदिल, भरत शिंपी यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास API परवीन सोनवणे करत आहेत. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.